भाजपा नेता और नागपुर जिले के पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ने मीडिया से बात करते हुए कई अहम मुद्दों पर अपनी प्रतिक्रिया दी। सोयाबीन की खरीदी को लेकर बावनकुळे ने कहा कि यह किसानों के लिए खुशी का दिन है, क्योंकि महाराष्ट्र सरकार ने अब तक सबसे ज्यादा सोयाबीन खरीदा है। उन्होंने कहा कि किसानों को धोखा न हो, इसके लिए महाराष्ट्र सरकार को उन सभी केंद्रों पर खरीदी शुरू कर देनी चाहिए जहां बिक्री प्रक्रिया पहले ही शुरू हो चुकी है। आज सर्वप्रथम शेतकऱ्याकरता आनंदाचा दिवस आहे। मी आता कळमना बाजार समितीला जातो आहे। आजपासून तूर खरेदी राज्य सरकार नाफेडच्या माध्यमातून करता आहे। जी काही तूर शेतकऱ्याकडे आहे ती एमएसपीच्या भावाने खरेदी करण्याचा निर्णय माननीय देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वातील सरकारने केला आहे, केंद्र सरकारने केला आहे आणि आता आजपासून सर्व खरेदी केंद्रावर तूर खरेदी सुरू होणार आहे। यापूर्वी सोयाबीनचा ऐतिहासिक खरेदी केंद्र आणि राज्य सरकारने केली आणि देशातल्या एकूण उत्पन्नाच्या सर्वात जास्त खरेदी सोयाबीनची ही महाराष्ट्र सरकारने नाफेडच्या माध्यमातून केली आहे। जे काही आपलं टार्गेट होतं त्याच्या 160% खरेदी ही महाराष्ट्र सरकारने केली आणि आज तूर खरेदीचा शुभारंभ होतो आहे। खऱ्या अर्थाने सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की सर्वांनी तूर खरेदी जे सरकार करत आहे त्यांची फसवणूक होण्यापेक्षा महाराष्ट्र शासनाने तूर खरेदी सुरू केली आहे सर्व केंद्रावर, त्या ठिकाणी सर्व केंद्रावर आपण यावं आणि शासनाने केलेली ही जी सुरुवात आहे त्यावर सर्वांनी आपला जो काही तूर आपल्याकडे असेल ती सरकारच्या माध्यमातून विक्री करावी अशी विनंती आहे। कांग्रेस प्रदेश अध्यक्ष के चयन पर चंद्रशेखर बावनकुळे ने कांग्रेस पार्टी पर निशाना साधते हुए कहा कि मुख्यमंत्री बनने की दौड़ में शामिल कांग्रेस के कोई भी नेता प्रदेश अध्यक्ष का पद लेने को तैयार नहीं है। इससे पार्टी की स्थिति और खराब हो गई है। उनका मानना है कि अगर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का काम और बेहतर होता है तो अगली बार कांग्रेस की स्थिति और भी दयनीय हो जाएगी। दुसरं या ठिकाणी काँग्रेसच्या अध्यक्षपदाबद्दल आपण मला विचारलं। खरं तर त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांनी करायचा आहे, पण मला या गोष्टीचा काँग्रेसच्या एका नेत्यांनी मला असं म्हटलं की महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा अध्यक्ष होण्याकरता कोणी तयार नाही आणि कुणाला तरी बळीचा बकरा करणार म्हणून त्या ठिकाणी नाव शोधत आहे। पण या महाराष्ट्राचे मोठे नेते ज्यांना राज्याचे मुख्यमंत्री व्हायचं होतं, ज्या लोकांनी आपापले वारीमध्ये बोर्ड लागले, मी तर काही कितीतरी ठिकाणी राज्याच्या 10 प्रमुख काँग्रेसच्या नेत्यांचे मुख्यमंत्री होण्याचे बोर्ड लागले होते, त्यापैकी कोणीही नेता जो मुख्यमंत्र्यांच्या रेसमध्ये होते, जे राज्याचे नेतृत्व करतात, त्यापैकी कोणीही नेता हे काँग्रेसचं अध्यक्षपद घेण्याकरता तयार नाही। इतकी वाईट परिस्थिती काँग्रेस पक्षाची आली आहे आणि पुढच्या काळात सुद्धा जसे जसे दिवस पुढे येतील, देवेंद्र फडणवीस सरकार जसं जसं पद्धतीने गतिमान आणि पारदर्शी काम करेल तसं तसं पुढच्या काळामध्ये तुम्हाला काँग्रेसची गळती झाल्याशिवाय दिसणार नाही। काँग्रेस ही थकलेली आहे, काँग्रेस ही निष्प्रभ झालेली आहे आणि काँग्रेसचं सर्व नेतृत्व आता खऱ्या अर्थाने कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाही। बावनकुळे ने उद्धव ठाकरे को भी निशाने पर लिया और कहा कि जिस दिन उद्धव ठाकरे ने कांग्रेस का हाथ थामा, उस दिन से कार्यकर्ताओं के मन में अवसाद पैदा हो गया है। उन्होंने कहा कि ठाकरे के पास ना कोई संकल्प है और ना ही विकास की कोई स्पष्ट सोच है। महाविकास आघाडी ज्या पद्धतीने तयार झाली होती ती अविचारी होती। महाविकास आघाडीचा ज्या पद्धतीचा अजेंडा होता तो कधी विकासाचा नव्हता। जी अभद्र युती केली होती, जसं उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा विचार सोडला, काँग्रेसचा विचार हाती घेतला, त्या दिवशी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरेबद्दल निराशा तयार झाली। त्यामुळे मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरे साहेबांकडले लोक आता शिंदे साहेबांकडे चालले आहेत। काँग्रेसमध्ये ज्या पद्धतीने परिस्थिती आहे, भाजपकडे लोक येत आहे, आजही मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचे पक्षप्रवेश झाले। शिंदे साहेबांकडे सुद्धा, कारण शिंदे साहेबांनी जी शिवसेना समोर नेण्याचा प्रयत्न केला, ती शिवसेना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर समोर नेण्याची त्यांनी संकल्प केला आहे आणि उद्धव ठाकरेकडे कुठलाही संकल्प नाही आणि त्यामुळे कुठलाही विचार नाही, ना विकासाचा विचार। रोज त्या ठिकाणी सकाळ संध्याकाळ टीका करणे आणि विकासाचं काहीच बोलले नाही। या महाराष्ट्राला विकासाची गरज आहे आणि विरोधी पक्षाची मेन जबाबदारी आहे की महाराष्ट्र सरकारकडे जास्तीत जास्त विकासाच्या मुद्द्यावर काम करून घेणे आणि महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला काही ना काही विरोधी पक्ष म्हणून आपला त्या ठिकाणी योगदान देणे। तो विरोधी पक्ष महाराष्ट्रात हरपलेला आहे, तो विचार हरपलेला आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजी यांचे विचार सोडल्यामुळे एकनाथ शिंदेजी सरकडे राजन साळवी सारखे लोक पक्षप्रवेश करतात। पूर्व विधायक तुकाराम बेड़कर के निधन पर बावनकुळे ने दुख व्यक्त किया। उन्होंने कहा कि बेड़कर उनसे अकोला में मिले थे और नौकरी के बारे में बात की थी। वह अगले सप्ताह मिलने वाले थे, लेकिन उससे पहले ही उनका आकस्मिक निधन हो गया। यह महाराष्ट्र के विदर्भ क्षेत्र के लिए एक बहुत बड़ी क्षति है और उन्होंने बेड़कर को एक महान नेता के रूप में याद किया। मला फार वाईट वाटतंय की अकोल्याच्या विमानतळावर
तुकाराम बेडकरजी मला येऊन भेटले. त्यांनी मला एक कामही सांगितलं. त्यांना मी पुढच्या आठवड्यात मंत्रालयातही बोललो होतो, पण अचानक ॲक्सिडेंट झाला, दुर्दैवी निधन झालं. खरं तर माझ्याकरता फार मोठी हानी आहे, समाजाकरता मोठी हानी आहे, विदर्भाची मोठी हानी झाली आहे. तुकाराम बेडकर सारखे संस्कार, सांस्कृतिक आणि धार्मिक सामाजिक कार्यात काम करणारा एक मोठा नेता आमच्यातून निघून गेला आहे. खरं तर मला वाईट वाटतं की 1 तासापूर्वी ते मला भेटले, माझ्यासोबत चहा त्यांनी घेतला. त्यांचं निधन झालं, दुर्भाग्यपूर्ण आहे. मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. NBC न्यूज के लिए रेशमा राठौड़ की रिपोर्ट। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com।